ಅನೇಕ ದಿಟ್ಟ ವರದಿಗಳನ್ನು ನಾವು ನಿರಂತರವಾಗಿ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತೇವೆ. ಆದರೆ ಯಾರಿಗೂ ಸಹಾಯ ಮಾಡಬೇಕಂತ ಅನಿಸ್ತೈತೆ. ಆ ಸಹಾಯ ಮಾಡೋರು ಇಲ್ಲಿ ಫೋನ್ಪೇ ನಂಬರ್ ಇದೆ, ಗೂಗಲ್ ಪೇ ನಂಬರ್ ಇದೆ, ನೀವು ಸಹಾಯ ಮಾಡ್ಬೋದು. ಯಾಕಂದರೆ ಗಟ್ಟಿದವನೇ ನಮ್ಮದು. ಸ್ವತಂತ್ರ ಪತ್ರಿಕಾಧರ್ಮವನ್ನು 35 ವರ್ಷದಿಂದ ನಡೆಸ್ಕೊಂಡು ಬಂದಿವೆ. ನೀವು ಇದಕ್ಕೆ ಸಹಾಯ ಮಾಡಿದ್ರೆ ಇನ್ನಷ್ಟು ಗಟ್ಟಿ ಧ್ವನಿಯಲ್ಲಿ ನಾವು ವರದಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇದೆ. ನಮಸ್ಕಾರ, ಸದಾನಂದ ಬಾಬು ಯೂಟ್ಯೂಬ್ ವಾಹಿನಿಗೆ ಸ್ವಾಗತ. ನಮ್ಮ ಸ್ಟುಡಿಯೋದಲ್ಲಿ ಯಾರು ಅನ್ಯಾಯಕ್ಕೆ ಒಳಗಾಗಿರ್ತಾರೆ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಕಾಳಜಿಯನ್ನು ವಹಿಸ್ತೇವೆ. ಯಾರು ಬೇಕಾದವರು ಬರ್ಬೋದು. ಹಣ ಕಳ್ಕೊಂಡವರು, ಪೊಲೀಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ದ ಮೋಸ ಹೋದವರು, ಪ್ಲಾಟ್ ಏಜೆಂಟ್ ಮಾಡಿ ದುಡ್ಡು ಮಾಡಿದವರು, ಪ್ಲಾಟ್ ಕೊಡದೇ ಇದ್ದವರು, ಎಲ್ಲರೂ ಯಾರು ಬೇಕಾದವರು ಬರ್ಬೋದು. ಅದರ ಬರೋಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು ನೀವು ನಮಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಿ ಕರೆ ಮಾಡಿ ಅಪಾಯಿಂಟ್ಮೆಂಟ್ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬರಬೇಕು. 8553142323ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ನೀವು ಬಂದರೆ ನಿಮಗೆ ಸಾಧ್ಯವಾದಂಥ ನ್ಯಾಯವನ್ನು ನಾವು ಕೊಡಿಸಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡ್ತೇವೆ. ಈಗಾಗಲೇ ಅನೇಕರಿಗೆ ನಾವು ಈ ರೀತಿ ಸಹಾಯವನ್ನು ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಅನೇಕರಲ್ಲಿ ಬರ್ತಾರೆ, ಸರ್ ನನಗೆ ಅನ್ಯಾಯ ಆಗಿದೆ, ನನಗೆ ನೀವು ನ್ಯಾಯ ಕೊಡಿಸ್ರಿ. ಇಲ್ಲಿ ಮರಾಠಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಇವತ್ತಿನ ಸಂದರ್ಶನವನ್ನು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತೇವೆ. ಯಾಕಂದರೆ ಕನ್ನಡ ಇವರಿಗೆ ಬರೋದಿಲ್ಲ. ಹೀಗಾಗಿ ಇವ್ರಿಗೆ ಏನು ಅನ್ಯಾಯ ಆಗಿದೆ, ಯಾರು ಇದನ್ನು ಹೊರೆಯನ್ನು ಹೊತ್ತಬೇಕು, ಯಾರು ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಬೇಕು ಅನ್ನೋದು ಅವರು ನಿರ್ಧಾರ ಮಾಡಬೇಕು. ಯಾರು ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ದವ್ರು ನಿರ್ಧಾರ ಮಾಡಬೇಕು, ಪೊಲೀಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ದವ್ರು ನಿರ್ಧಾರ ಮಾಡಬೇಕು. ಏನು ಈ ಘಟನೆ ನಡೆದ ನಂತರ ಇಲ್ಲಿ ಅನ್ಯಾಯ ಕಂಡು ಬಂದಿದೆ, ಅನ್ಯಾಯ ಕಂಡು ಬಂದ ನಂತರ ನಾವು ಯಾವ ರೀತಿ ಇವರಿಗೆ ನ್ಯಾಯ ಕೊಡಿಸ್ಬೇಕು, ನ್ಯಾಯ ಕೊಡಿಸೇ ಅದರಲ್ಲಿ ಎರಡು मातिला. साहेब तुम्ही गुरव साहेब आमच्या स्टुडिओला आले आणि तुम्हाला काय काय अन्याय झाले ते स्पष्टपणे सांगा. पहिला तुम्हाला धन्यवाद देतो आल्याबद्दल. सांगा काय काय झालं. तुमचं शिप आहे कुबेर रहमाने, तुमच्याकडं काय काय अन्याय केला आणि किती पैसे तुमच्याकडं काढून घेतलं आणि काय दिलं नाही. आम्हाला न्याय मिळून दे म्हणून आम्ही सदानंद बामनेडे आलो आहे साहेब. आणि काल आम्ही कुठलं एस पी ऑफिस ना ते हां काल एस पी ऑफिसला गेलो, साहेबाकडनं गेलो न्याय मिळून द्या म्हणून. त्यांनी एक 8-4 दिवसाचा निर्णय गुण सांगतो म्हटला. आम्हाला का कन्नड बोलायला येत नाही, आम्ही मराठीच भाषण करतो. आणि त्यांनी 8,30,000 घेतले पैसे. कोण रायमन सिपिया कुबेर. कशासाठी घेतलाय तो जमिनीच्या व्यवहारासाठी घेतलाय. आणि जमिनीच्या व्यवहारासाठी डबल पैसे करून देतो म्हणून असं बोलून घेतला पैसे. असे मी 3-4 वेळा लागून त्याला पैसे दिलो. 3 लाख 2 लाख 2.5 लाख असे दिलो. त्याच्यानंतर मग असंच 2 वर्ष गेली. आज देतो उद्या देतो, तो व्यवहार मोडला. आणि आज देतो उद्या देतो म्हणून पैसे त्यानं आमासनं 4 वर्ष घातला. 10 तारखेला देतो, 5 तारखेला देतो, असे महिने येतील तसं 1.5 महिना 2 महिने ढकलून गेला. ज्या वेळेला त्यांचं आजारी झाले त्यावेळेला 1 वर्ष मी फोन केला नाही. त्याच्यानंतर माझी लहान लहान मुलं आहेत, शाळेची आहेत, त्यांना शिकवायचं. मी राबून खाणारा माणूस आहे. आणि हा माणसानं मला असं केलं. मी दुसरीकडनं बँकातनं इकडनं कर्ज काढून दिलो आहे आणि त्यानं आजपर्यंत 4 वर्ष झाली मला पैसे दिले नाहीत. तुमचा कोणचा तालुक कोणचा, गाव कोणचं, आमचं गाव आणि कोणत्या इश्यूमध्ये तुम्ही पैसे दिला. आमचं गाव हातरगुंजी, खानापूर तालुका, जिल्हा बेळगाव, पोस्ट बरगाव. यातला मी गावचा माणूस आहे. हातरगुंजी गावचा माणूस आहे. त्यांचं तुमचं काय कसं काय परिचय झाला. झाली आता 16, 17, 18 वर्ष होत्या दोस्ती होती. त्या 18 वर्षाच्या दोस्ती कालावधीत त्यांनी येत होते घरी. पण मी विश्वासान काही असं लिहून घेतलेलं नाही आहे. पैसे दिलेले आहेत, असे कॅश पैसे दिलेले आहेत. त्यांच्या तुमच्या बरोबर ते पैसे काय दिला नाही. कोण कोण होतं तुमच्या बरोबर. आमची 2-3 माणसं होती, 3 माणसं होती. कोण कोणते. एक सदानंद माशेकर, सिद्धू कदम आणि ननगडचा एक मास्तर म्हणून शाळेवर मास्तर होता, तो पण होता. पण 3 माणसं होती. तुम्ही दिलंच नाही म्हणून ते वाद केलं तर कसं करणार. त्यांना साक्षीला बोलवून घेणार. हां, साक्षीला बोलून घेणार. मग ते काल काय SP कडे गेला तर तुम्ही काय म्हटलं त्यांनी. SP साहेब, ॲडिशनल SP साहेब त्यांनी विचार करून आम्हाला एक 4 दिवसामध्ये काय तर निर्णय देतो म्हणून सांगितला. SP ऑफिसला मी कंप्लीट करायला गेलो होतो. हां, ते दून आलो मी. त्यांनी रिसिव्ह कॉपी दिलेत. कोणत्या इश्यूमध्ये त्याने तुम्हाला ते पैसे घेतले. कोणत्या इश्यूमध्ये म्हणजे 2021 असं आहे. मला तेवढं पक्क हे नाही आहे खल्या ह्याचं. हे खरं
2021-22 याच्यामध्ये तुम्ही पैसे दिलेले आहेत. पैसे काय दिला त्यांना? जमीन घेतो म्हणून आशा केला. हा, जमीन तो मग प्रॉफिट मध्ये करून देतो हां म्हणला. हां जमीनमध्ये आशा लावून प्रॉफिट करून देतो या पैशाची असं म्हणून त्यांनी सांगून मला पैसे माझ्याकडनं घेतला. मी कर्ज काढून पैसे दिलेले आहेत. आज लोक माझ्या घरला यायल्यात माझे पैसे दे म्हणून. बँकवाले दुसरे पाहुण्या शहरातले बी पैसे दिलेले आहेत. बहिणी याकनं मागून दिलेले आहेत. आता कुठं काम करत आहे ते कुबेर रहमाने शिपे? पहिला तुमच्या एरियामध्ये PSI होता का शिपे होता? पहिला PSI होते मान कुठं? CPI म्हणून होते. कुठे? खानापूरला होते. आता PTSला आलेले त्यांनी. पहिला नंदगडला बी होते. हां तेव्हा आमच्या त्या मामाच्या घरी येत होता तेव्हा आमची दोस्ती झाली. किती वर्ष दोस्ती झाली? झाले आता 17-18 वर्षाची. मुलगा एक आमचं 1-1.5 वर्षाचं होतं तेव्हापासून आज 22 वर्षाचा मुलगा आहे. एवढे दिवस आमची दोस्ती होती. आता सांगा, त्यांनी पैसे नाही दिले तर तुम्ही त्यांच्या घर कुठं आहे तिथं उपासन बसणार? हां गांधी भवन जवळ त्यांचं घर आहे, प्लॉट आहे. तिथं आम्ही गांधी भवन कुठं ते? काँग्रेस रोड. काँग्रेस रोड. हां गांधी स्मारक किती आहे तिथं ते? हां त्याच्या बाजूलाच आहे. आम्ही त्यांच्या घरी गेलो बरेच वेळा. परत आणि आम्हाला म्हटलं घरी कशाला जायला आहे. ज्या वेळेला आम्ही घरी जायचंच बंद केलो मग ज्या वेळेला आम्ही आणि दुसरी 1-2 माणसं घेऊन गेलो. पैसे द्या साहेब, आम्हाला पाशी लावून घ्यायची पाळी आली आम्हाला आता ह्या कर्जाबद्दल असं बोलल्यावर सुद्धा त्यांनी हां देतो असं पुढच्या महिन्यात देतो असं आश्वासन बोलले त्यांनी. ते संदीप पटेल त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत, त्यांच्याकडे केव्हा जाणार तुम्ही? हे ॲडिशनल SP नाही न्याय मिळाला नाही तर केव्हा जाणार तुम्ही? तर आता आम्ही बघणार 4 दिवस बघणार. नाही तर आम्ही त्यांच्याकडे जाणार. IG साहेबांना सुद्धा जाणार आम्ही. आणि कुबेर रहमानला काय सांगता तुम्ही? काय सांगू इच्छिता? सांगायचं काय सांगायचं? सांगा की त्याला कुबेर रहमानला काय केव्हा पैसे देणार, काय देणार विचारा की. हां साहेबांना सांगा तुम्ही त्यांना पैसे केव्हा द्यायचे आहेत, कधी द्यायचे आहेत हे सांगा त्यांना. कारण का आज माझ्या नरड्यावर पास आलेली आहे 8,30,000ची. मी व्याजसुद्धा भरपूर भरलेलं आहे ह्या पैशांचं. 80,000 व्याज भरलेलं आहे आतापर्यंत. 80पेक्षा जास्त भरलेलं आहे. कारण आता मी राहू देत तिडी म्हणून मी 80,000 म्हणून व्याज म्हणून त्याच्यामध्ये गाठलेलं आहे. मग साक्षी कुठं आहे तुमच्याकडे? पैसे दिलेले साक्षी कुठं आहे? साक्षी आहेत ते 2-3 माणूस. दोन आहेत, 2-3 आहेतच ते. मध्ये काय दिला नाही? फोन पे काय केला नाही त्यांना? फोन पे काय कॅश केलंय? हां कॅश केलेला आहे. आणि त्याने विश्वास धरून कॅश केले. 20 वर्ष दोस्ती आहे म्हणून आम्ही विश्वासवर दिलो पैसे. आणि त्याच्यानंतर त्यांनी विश्वास आमचा घात केला आणि पैशाची जबाबदारी पुरी त्यांनी घेतली होती. काय बी झालं तर पैशासनं जबाबदारी मी आहे म्हणून माझ्या वतीने पैसे द्या असं म्हणून त्यांनी आम्हाला खोटं बोलून पैसे घेतले. ते आता फोन का उचलला नाही तो? आणि आता फोन आम्ही तरी बी आम्ही केव्हा देतात बघूया म्हणून आम्ही फोन करत होतो. आज 10 दिवस झाले मी फोन चालू केले, 15 दिवस झाले त्यांनी का फोन रिसिव्ह केला नाही. मी सदानंद बामलेडे गेलो होतो त्या दिवशी. त्यांनी फोन बामणे साहेब बोलले, त्यांच्यानं 2 शब्द त्यांनी फोन कट केला. त्याच्यानंतर मी फोन केलो, त्यांनी फोन केला होता खरं मी उचललं नाही, ट्रॉफिकमध्ये होतो. मी दुसरे दिवस घरी जाऊन फोन केलो तर त्यांनी फोन उचलला नाही. म्हणजे माझ्याकडे का गेला म्हणून विचारणार होता, व्हिडिओ काय केला म्हणून विचारणार होता. तो आम्ही पहिला काय फेसबुक मध्ये व्हिडिओ केला तो ते तुम्ही त्याला पाठवला? हां पाठवलेलं होतं. मग ते बघितलं त्यांनी बघितलं का काय झालं मला माहित नाही, खरं पाठवलेलं होतं. आता पैसे नाही दिले तर तुम्ही काय करणार पुढे? आम्ही पुढे जाणार. पुढे आम्ही मिनिस्टराकडे जाणार, आम्ही मंत्रीकडे जाणार, आम्ही कुठे बी जाऊ शकणार. कारण का आमच्याकडे पैसा नाही आहे. कारण का त्या पैशाची आमची प्रॉफिटच त्यांनी पैशांची हे केलाय. आम्ही त्या लोकांचं कर्ज काढू तर अजूनपर्यंत 2 ಸಪ್ಪೇನೆ कर्ज. ಕುಮಾರ್ ರಹಮಾನ್ ಅವರಿಗೆ ನಾವು ಒಂದು ಎಚ್ಚರಿಕೆಯನ್ನು ಕೊಡ್ತೇವೆ. ನೀವು ನಿಜವಾಗಿ ದುಡ್ಡು ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ರೆ ಒಂದನೇದು, ಎರಡನೇದು ಇವರಿಗೆ ಗುರು ಅವರಿಗೆ ನೀವು ಕೊಡಲೇಬೇಕು. ಕೊಡದೆ ಹೋದರೆ ನಿಮಗೇನು ನೌಕರಿ ಇದಲ್ಲ, ಏನು ಗುಲ್ಬರ್ಗದಲ್ಲಿ ನೀವು ನೌಕರಿ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ, ಮೊದಲು ಬೇರೆ ಡಿಸ್ಟಿಕ್ ಹೇಳಿದ್ರಿ ಇವರಿಗೆ. ಈಗ ನಾವು ತಪಾಸಣೆ ತೆಗೆದಾಗ ನೀವು ಗುಲ್ಬರ್ಗದಿಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ SP ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳ್ತೇವೆ ಮರ್ಯಾದೆಯಿಂದ ಬೆಳಗಾವಿಗೆ ಬಂದು ಗುರವ್ರ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಯಾವ ರೀತಿ ನೀವು ದುಡ್ಡು ದುಡ್ಡು ಕೊಡ್ರಿ. ಅಲ್ಲಿ ಏನು 2-3 ಮಂದಿ ಸಾಕ್ಷಿದಾರ ಇದ್ದಾರೆ, ಆ ಸಾಕ್ಷಿದಾರರ ಸಮಕ್ಷಮ ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಟು ಎಷ್ಟು ಕೊಡ್ತಾರೆ ಕೊಡ್ರಿ. 8 ಲಕ್ಷದಲ್ಲಿ ಇವ್ರು ಹೆಂಗೆ 2 ಲಕ್ಷ 3 ಲಕ್ಷ किती वेळा दिला त्यांनी पैसे तुम्ही? मी पैसे
3 ते 4 वेळा पैसे दिलोय. आता 5-6 वर्षाचं म्हणजे मला तेवढी त्यातले हे नाही आहे. खरं पैसे आम्ही कुठे जागामध्ये दिला पैसे? इथं आठवनगरला दिलोय. तिकडे का गेला तुम्ही? तिकडं त्या जमिनीचं हे होतं काय, कोणाची जमीन म्हणून मला सांगितलं, घरला आले आणि मी काय यांच्या घरी गेलो नव्हतो. त्यांनीच आलेले, जमीन आहे गुरव आणि पैसे थोडे ॲडजस्टमेंट करा, मी आशीन पैसे दिलो. त्याच्या आणि कुठं का पैसे दिला? आणि ते हॉटेल कुठलं ते, हां पंचमुखी हॉटेल, तिथं पण आमच्या बहिणीच्या मुलाकडनं पैसे दिलेलो द्या साहेबांना म्हणून, त्यांनी पण पैसे दिले. ते तो पण साक्षी आहे आता. हां त्यांनी पैसे त्यांच्या हातामध्ये दिले पैसे. आणि परत आणि त्याच्यानंतर मी खानापूरला त्या कुठल्या माणसाला पैसे दे म्हटलं होते, तिथं पण जाऊन पैसे दिलो. आणि आमच्या बहिणीच्या मुलांना 2 वेळा पैसे त्यांना दिलं. ಕುಬೇರವರೇ, ನೀವು ನ್ಯಾಯಯುತವಾಗಿ ದುಡ್ಡನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ದೀರಿ. ಆ ದುಡ್ಡನ್ನು ನೀವು ಮರಳಿಸಲೇಬೇಕು. ಸುಮ್ಮನೆ 8 ಲಕ್ಷ ಸಲುವಾಗಿ ನೌಕರಿ ಕಳ್ಕೊಳಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ. ಒಮ್ಮೆ ನಾವು ಕೇಸ್ ಹಿಡಿದು ಅಂದ್ರೆ ಅದನ್ನು ಬಿಡೋಂಗಿಲ್ಲ. ಸಂದೀಪ್ ಪಾಟೀಲ್ ಅವ್ರು ನಿಮಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಿದ ನಂತರ ನೀವು ಬರಲೇಬೇಕು, ಕೊಡಲೇಬೇಕು. ಆದರೆ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿದ್ದ ಮೊದಲು, ಮಿನಿಸ್ಟರ್ ಕಡೆ ಹೋಗಿದ್ದ ಮೊದಲು, ಉಳಿದ ಅಧಿಕಾರಿಗಳು ನಿಮಗೆ ಚೀತು ಮಾರಿ ಹಾಕೋಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು ಇಲ್ಲಿ ನೀವು ದುಡ್ಡನ್ನು ಕೊಡಲೇಬೇಕು. ಕೊಡದೆ ಹೋದರೆ ಪ್ರೈವೇಟ್ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಕೋರ್ಟ್ದಲ್ಲಿ ಆಗ್ತೈತೆ. ನಿಮ್ಮದೇನು DSP ಪ್ರಮೋಷನ್ ಇದೆ, ಆ ಪ್ರಮೋಷನ್ ಕಟ್ ಆಗ್ತೈತೆ. ಅಡಿಷನಲ್ SP ಆಗೋದ್ರೆ ಇನ್ನೂ ವಯಸ್ಸಿದೆ. ಈಗ ಮೋಸ ವಂಚನೆ ನೀವು ಮಾಡಿದ್ರೆ ಅಂತ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿದೆ. ಯಾಕಂದರೆ ಯಾವಾಗ ಇವರು ಫೋನ್ ಮಾಡಿದಾಗ ಅವಾಗ ನೀವು ಐ ಆಮ್ ಇನ್ ಮೀಟಿಂಗ್, ಐ ವಿಲ್ ಕಾಲ್ ಆಫ್ಟರ್ವರ್ಡ್ಸ್ ಏನೇನೋ ಮೆಸೇಜ್ ಇಂಗ್ಲೀಷಲ್ಲಿ ಹಾಕಿದರೆ, ಆದರೆ ದುಡ್ಡು ನಿನ್ನ ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ದೀನಿ ಕೊಡೋಂಗಿಲ್ಲ ಅಂತ ಮೆಸೇಜಲ್ಲಿ ಇಲ್ಲ. ನಿನ್ನೆ ಅಡಿಷನಲ್ SP ಅವರು ಅದನ್ನೇ ಹೇಳಿದ್ರು. ಅವರು ಎಷ್ಟು ಚಾಲಾಕ್ ತಂದಿದ್ದೀರಿ ನೀವು, ಮೆಸೇಜ್ ಮಾಡಿದರೆ ಆ ಮೆಸೇಜ್ ತೋರಿಸಿದ ನಂತರ ಅವ್ರು 10-15 ನಿಮಿಷ ವಿಚಾರ ಮಾಡಿದ್ರು. ಇಲ್ಲಿ ನೀವು ದುಡ್ಡು ತೆಗೆದುಕೊಂಡದ್ದು ಬಂದದ್ದು ಏನೂ ಒಂದೇ ಇಲ್ಲ ಅಂತ ನಮಗೆ ಹೇಳಿದರು. ದಯಮಾಡಿ ಇಂಥ ಬಡವನ ಮೇಲೆ ಅನ್ಯಾಯ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಡಿ. ಆದಷ್ಟು ಬೇಗನೆ 8 ದಿವಸಲ್ಲೇ ಇವ್ರ ದುಡ್ಡನ್ನು ನೀವು ಮುಟ್ಟಿಸುವಂಥ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ಇಲ್ಲ ಅಡಿಷನಲ್ SP ಕಡೆ ಇವ್ರನ್ನ ಕರೆಸ್ರಿ, ಅವರು ಬರ್ತಾರೆ. ಇವರು ಸಾಕ್ಷಿ ದೈತ್ಯ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬರ್ತಾರೆ. ಇಬ್ಬರು ಸಾಕ್ಷಿ ಇದ್ದಾರೆ. ಯಾರು? ಸದಾನಂದ ಮಾಶೇಕರ್ ಮತ್ತು ಸಿದ್ದು ಕದಂ. ಅವ್ರನ್ನೂ ಕೂಡ ಅಲ್ಲಿ ಬಂದ ಸಮಕ್ಷಮದಲ್ಲಿ ನ್ಯಾಯಯುತವಾಗಿ ಬಗೆಹರಿಸಲಿದ್ರೆ ಈ ಸಮಸ್ಯೆ ನಿಮಗೆ आगोदना. ही समस्या इल्ले उळीदिला. SP साहेबला काय सांगता तुम्ही आता लास्टला? SP साहेबला काय सांगायचं इथं सांगा. SP साहेबला सांगणार, आमचे पैसे साहेब, आमच्या अंगावर कर्ज ज्या झालं आहे वसूल करून द्या. आमची लहान मुलं आहेत आणि आम्हाला राबून आम्ही शेतामध्ये खाणारे लोक आहे आणि आम्हाला पैसे ते मिळवून द्या म्हणून सांगणार आहे. लोकांकडनं कर्ज काढलेलं आहे, त्यांचं बँकेतलं कर्ज काढलेलं आहे. हा कर्ज काढून आम्ही पैसे दिलेले आहेत. त्यांचा तुमचा दोस्ती कशासाठी काय झालं? ते दोस्ती कशासाठी दोस्ती झालं तुमचा आणि त्यांचा? आमची दोस्ती म्हणजे त्यांनी पहिला आमच्या घरालाच येत होता. केव्हा? म्हणजे असं केव्हा बी जेवणाला या हे असं आम्ही बोलवत होतो त्यांना. मग तेव्हापासून दोस्ती झालेली. असं विश्वास म्हणजे कसं, आम्ही ह्याने गादेकरी आहेत आणि पैसे द्यायला काय ह्यांना काय दुनिया अशा पद्धतीत आम्ही पैसे दिलेले आहेत. आमची आई म्हणत होती नको पैसे देऊ नकोस, तर मी ऐकून असताना सुद्धा मी चांगले आहेत माणसं म्हणून आम्ही पैसे दिलो. आणि आज आम्हाला कॉलमध्ये आणि कॉल केलं तर मेसेज पाठवतात. त्यांचे मेसेज पण आहेत माझ्याकडं. गुरव 4 दिवसांनी करतो काम, किंवा मी मीटिंगमध्ये आहे असंच म्हणून त्यांनी आज मला हे करत आले. बरोबर आहे. ते पैसे देतो म्हणून कुठं मेसेजमध्ये आहे? पैसे देतो म्हणून नाही आहे मेसेजमध्ये. आणि हा नंतर करतो कॉल, गुरव मी मीटिंगमध्ये आहे, नंतर बोलूया, संध्याकाळी बोलूया असं म्हणून यांनी आम्हाला हे करतात. ಕೆ ರಾಮರಾಜನ್ SP ಅವರಿಗೆ ನಾವು ಕೇಳ್ಕೊತೇವೆ, ಈ ಪ್ರಕರಣವನ್ನು ನೀವು ಮುಗಿಸ್ಕೊಡ್ಬೇಕು, ಇಲ್ಲ ಅಡಿಷನಲ್ SP ಅವರು ಮುಗಿಸ್ಕೊಡ್ಬೇಕು. ನೀವು ಮುಗಿಸ್ಕೊಡೋದಾದರೆ ಸಾಕ್ಷಿ ಆಧಾರ, ಎಲ್ಲದಕ್ಕೂ ಎಲ್ಲ ಸಾಕ್ಷಿ ಆಧಾರ ಇರೋಂಗಿಲ್ಲ. ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಇದ್ದಾರೆ ಅವರು, ಮೆಸೇಜ್ ಇದ್ದಾವೆ, ನಂತರ 20 ವರ್ಷದಿಂದ ಸ್ನೇಹ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ನಂತರ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂತಲೂ ಇದೆ, ಮತ್ತು ಸಾಕ್ಷಿನ ಹೇಳೋರು ಇದ್ದಾರೆ. ಕೇವಲ RTGS ಇಂದ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಏನೋ ತಪಾಸಣೆ ಮಾಡೋದು, ನಾನು ಚೆಕ್ ಮೂಲಕ ನಾನು ಕೊಟ್ಟಿದ್ದ ವಸೂಲಿ ಮಾಡಿಕೊಟ್ಟೆ ಅಂತ ಹೇಳೋದು ಅಲ್ಲ. ನಿಮ್ಮ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಸಹಾಯ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಡಿ. ಎಲ್ಲಿ ಅನ್ಯಾಯ ಇದೆ ಅಲ್ಲಿ न्याय ಕೊಡುವಂಥ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆನ ಬೇಗನೆ ಮಾಡಬೇಕು. गुरव साहेब, आमच्या स्टुडिओमध्ये आला, कशासाठी आला? माझं नाव काय सांगितलं, कोण सांगितलं तुम्हाला इथं या म्हणून? असं मी याच्यामध्ये बघत होतो व्हॉट्सअपमध्ये, त्याच्यासाठी मी तुमच्याकडं
हे करून द्या, आम्हाला मदत करा म्हणून तुमच्याकडे आलो साहेब. आमच्याकडे न्याय मिळते म्हणून तुम्हाला कोण सांगितलंय? विश्वास आहे? कोण नाही, सांगितलंय? आम्ही ह्याच्यामध्ये फोनमध्ये बघतो ना तुमचं, हां त्याच्या ह्यानं आम्ही तुमच्या घरी आलो, न्याय मिळून द्या साहेब म्हणून. आताबद्दल आमच्या बरोबर सगळं काय सांगायचं सांगितलं. आणि काय सांगायचं आहे? कुबेर रहमानला सांगा आमचे पैसे करेक्ट करून टाइम टू टाइम द्या म्हणून त्याला विचार सांगा. साहेब आम्ही पैसे जे दिलोय तशा पद्धतीने दिला तर बी घेतो आम्ही. तुम्ही वर्षाला आम्हाला ज्या वेळेपासून आज 5 वर्ष आम्ही हे केलोय, 50,000 दिले, आमचे पैसे संपवले. आम्ही दुसऱ्याकडे का मागणार पैसे घेतलात तुम्ही, विश्वास दिलाय तुम्ही. तुमच्या घरी पण गेलो 4 वेळा, घरी सुद्धा तुम्ही येऊ नका, घरी कशाला गेला असं म्हणता. आतापर्यंत गुरुसाहेब आमच्याबद्दल विश्वास ठेवून आला. आम्ही पण प्रयत्न करतो, एसपीकडे सांगतो, ॲडिशनल एसपीकडे सांगतो, नंतर IG साहेब संदीप पाटील साहेबला पण सांगतो. तुमचं वशिले पैसे तुम्हाला नाही मिळोपर्यंत आम्ही तुमचं बेंबल आहे, तुमचं साथी आहे. आमच्यावर विश्वास ठेवल्याबद्दल, इथंपर्यंत आल्याबद्दल ಧನ್ಯವಾದ. ನಮಸ್ಕಾರ. ಕೇಳಿದ್ರಲ್ಲ ಸ್ನೇಹಿತರೆ, ಈ ಒಂದು ವಿಚಾರವನ್ನು ಇಂಥವ್ರು ಯಾರಾದರೂ ಅನ್ಯಾಯ ಆಗಿದ್ರೆ ನಾವು ನೇರವಾಗಿ ಬಂದು संदर्शनವನ್ನು ಕೊಡ್ಬೋದು. संदर्शन करायला तुम्हाला काय पैसे घेतले का मी? नाही. का घेतलं नाही मी? घेतलं नाही पैसे. काय घेतलं नाही? आता न्याय मिळून देण्यासाठी मी घेतलं नाही. ಕೇಳಿದ್ರಲ್ಲ ಸ್ನೇಹಿತರೆ, ಈ ರೀತಿ ಯಾರು ಅನ್ಯಾಯ ಆಗಿದ್ರೆ ಬಂದು ಭೇಟಿ ಆಗಬೇಕು. ಧನ್ಯವಾದಗಳು. ನಮಸ್ಕಾರ.